आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सध्या नाशिक शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधून भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून इंद्रभान सांगळे व कलावती इंद्रभान सांगळे यांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे। इंद्रभान सांगळे यांनी 2017च्या पंचवार्षिक निवडणुकीतही निवडणूक लढवली होती, मात्र अत्यंत कमी मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्याच पराभवातून बोध घेत गेल्या काळात त्यांनी प्रभागात सातत्याने काम करत जनसंपर्क अधिक मजबूत केला आहे। आगामी 2026च्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते नव्या जोमाने रिंगणात उतरले असून आजवर केलेल्या कामाच्या जोरावर विजयाचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे भाजप पक्षाने प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी देताना आपला निश्चित विचार करावा अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे। सांगळे हे या परिसरातील अत्यंत प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जातात। धार्मिक कार्यक्रम असोत, सामाजिक उपक्रम असोत किंवा नागरिकांच्या वैयक्तिक समस्या प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून पुढाकार घेताना दिसतात। कुणाच्याही अडचणीत सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख असून याच विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आपण भाजपकडून इच्छुक आहात, निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे, काय सांगणार? नेमकं कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर आपण या निवडणुकीत उभे आहे? सर्वांना जय श्रीराम। आपण जो प्रश्न विचारला, आपण कुठल्या बेसवरती निवडणूक लढवतात, प्रामुख्याने प्रभाग जो 10 नंबरचा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये नवीन वस्ती प्रामुख्याने वाढत आहे आणि ती वाढत असताना अनेक नागरी समस्या ज्या आहेत त्या समस्या मात्र जशाच्या तशा आहे आणि मग त्या समस्यामध्ये रस्ते नाहीये, नवीन वसाहतीमध्ये रस्ते नाहीये, लाईटचा विषय, ड्रेनेजचा विषय आहे। आरोग्याच्या दृष्टीनं ड्रेनेज हा फार महत्वाचा पार्ट आहे, परंतु काही वस्ती जर आपण फिरलो तर ड्रेनेज जे आहे ते ओपन रस्त्यावरती आपल्याला वाहताना दिसत आहे आणि हा कामगार वस्तीचा प्रभाग आहे आणि 10 नंबरचा जो शेवटचा टप्पा येतो तो महापालिकेचा म्हणजे शेवटचा टप्पा आहे, जिथं महापालिकेची हद्द संपते। तर बऱ्यापैकी दुर्लक्षित असा हा भाग आहे आणि विकासापासून वंचित आहे। या सगळ्या गोष्टींना न्याय देण्यासाठी ही कामगार वस्ती आहे, म्हणून या भागाचा आपण काहीतरी एक कामगार या नात्याने, मी एक कामगार क्षेत्रातून आलेला माणूस आहे, मी सीएट कंपनीमध्ये सर्व्हिस करत होतो, त्या अनुषंगाने या भागामध्ये राहणारे सर्वच लोक कामगार क्षेत्रातले असल्याने त्यांना कुठेतरी कामगाराच्या रूपानं आपल्याला हा माणूस काहीतरी न्याय देईल अशा आशेवरती ही लोक सगळी गेली अनेक वर्ष माझ्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व बघू इच्छित आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे त्यांना येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने माझ्यावर भरोसा टाकला, मला सेवा करण्याची जर संधी दिली तर निश्चितपणे प्रभाग 10 मध्ये ज्या ज्या काही नागरिक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करेल। महानगरपालिका निवडणुकीच्या 2026च्या अनुषंगाने आपण निवडून आल्यानंतर मुख्य 3 कामे कोणती करणार? अतिशय आपण एक 2-4 महिन्यापूर्वीचं जे वातावरण नाशिकचं जे होतं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि ह्या 2 महिन्यामध्ये जे काही आपल्याला बदल दिसायला लागलेला आहे त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं रस्ते, लाईट, पाणी ह्या सगळ्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या होत असतात, परंतु प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे। सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही जिथं राहतो तिथं आम्ही सुरक्षित आहोत, पण तशी या मधल्या पिरियडमध्ये लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न फार मोठा गंभीर बनलेला होता आणि नाशिक पोलिसांना किंवा नाशिक आयुक्त आपले कर्णिक साहेब यांना या ठिकाणी आम्ही धन्यवाद देणार। त्यांनी बऱ्याच सामसी या सगळ्या गोष्टीला आळा घातलेला आहे। तरी पण आमचं कर्तव्य म्हणून जर आम्ही पुढे याच्यामध्ये आलो तर निश्चितपणे सर्वप्रथम प्राधान्य जे राहील ते सुरक्षेविषयी राहील। जो टवाळखोरांचा उपद्रव असेल, महिलांना जी असुरक्षित जी भावना महिलांच्या मनामध्ये तयार झालेली ती घालवण्याचं काम मी निश्चितपणे करेन। आणि
प्रभागाच्या विकासासाठी आम्ही 100% जे ज्या काही गोष्टी करण्याजोग्या आहे, उदाहरणार्थ जर आपण बघितलं प्रभागामध्ये प्रामुख्याने अशोकनगरचा जो मुख्य रस्ता आहे, संध्याकाळी 5 ते 8:30 ते 9 वाजेपर्यंत अशी परिस्थिती असते का मार्केट बसून पुणे मुख्य रस्त्याला जायला किंवा मुख्य रस्त्यापासून आतमध्ये यायला अर्धा तास आपल्याला तिथं उभं राहावं लागतं किंवा ट्रॅफिक जाम होते, अपघात होतात, भांडणं होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मार्केट तर आपल्याला हवंय, मार्केट जवळ असेल तर आपल्याला भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी आपण हे बघतो, शाळा जवळ हवी आहे, तरी पण वाहतूक समस्या संध्याकाळची अशोकनगर भागातला फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा माझा फोकस राहील का तो सोडवण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे, हा प्रामुख्यानं माझ्या नजरेतला एक मोठा प्रश्न आहे. आपण जर सातपूर परिसरात बघितलं, सातपूर एमआयडीसी असो किंवा अंबड एमआयडीसी आहे, या परिसरात मुख्यतः गुन्हेगारी आता आपण बोलला खूप कमी झालेली आहे. परंतु तरुण मुलांना रोजगाराबाबत आपण काय नियोजन करणार, काय झालं? आता नगरसेवक हा जो पार्ट आहे, हा पार्ट किमान तो नोकरी तर देऊ शकत नाही, परंतु वरिष्ठ जे असतात, समजा आमदार असतील, खासदार असतील, पक्षाचे जे काही ध्येय धोरण असेल त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे, आम्ही एक छोटेसे कार्यकर्ते म्हणून पक्षाला ही सगळी गोष्ट किंवा वरिष्ठांना निश्चितपणे आम्ही सांगण्याचं काम करू. कारण ही काळाची गरज झालेलीच आहे आणि गुन्हेगारी का वाढते? रोजगार नाही म्हणून गुन्हेगारी वाढते. जर रोजगार असता तर गुन्हेगार वाढलेच नसते. रोजगार मिळत नाही म्हणून कुठेतरी वाममार्गाला मुलं जातात, चुकीचे व्यसन करतात आणि कुठेतरी 2 रुपये मिळवण्यासाठी काहीतरी चुकीचं काम त्यांच्या हातून घडलं जातं. कोणाला असं वाटत नाही की आपण हे केलं पाहिजे, परंतु नशेच्या आहारी जाऊन या सगळ्या गोष्टी होत असतात. आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी या ठिकाणी रोजगाराची शिबिरं राबवू. त्यांना स्वतःचे उद्योग स्थापन करण्यासाठी काही हुशार मुलं असतात, या सगळ्यांसाठी आपण या महापालिकेच्या माध्यमातून सतत काही ना काही या भागामध्ये आम्ही करू, असं आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे बेरोजगारांच्या बाबतीतला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर देण्यासाठी तो फार मोठा प्रश्न आहे. कारण बेरोजगारी हा संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला आणि सगळा याला मध्ये पडलेला प्रश्न आहे तो. कारण त्या पद्धतीचे उद्योग नाही. उद्योग वाढीसाठी आता नाशिकमध्ये उद्योग यावे हा सगळा विषय जो आहे तो ऍक्च्युली माझ्या लेवलचा नाही, तरी परंतु आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करू. आपण प्रामुख्याने प्रभाग 10 म्हटलं, 40-42 हजार या ठिकाणी मतदान आहे. हो, या ठिकाणी त्या नागरिकांना आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करणार? प्रभाग 10 मध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कामगार वस्ती आहे आणि कामगार वस्ती असल्याने मी कामगारांना किंवा संपूर्ण मतदारांना एवढंच आवाहन करतो, गेली 22 वर्षे ह्या भागामध्ये मी सामाजिक काम करत आहे. माझा 3 पंचवार्षिक मध्ये अवघ्या 2 अंकी संख्येमध्ये पराभव झाला आणि तो पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा मी खचून न जाता सतत 22 वर्ष मी मतदारांच्या आणि नागरिकांच्या नेहमी सान्निध्यात राहिलो. ते करत असताना कुठलाही राजकीय हेतू न ठेवता बहुतांशी उमेदवार किंवा आता आपण बघतोय इलेक्शन आलं आणि मग मतदारांकडे जायचं, वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस करायचा, वेगवेगळे आमिष दाखवायची, या सगळ्या गोष्टीचा आणि माझा कुठेही काही संबंध नाही. इलेक्शन लागलं म्हणून मी काम करतो हे अजिबात म्हणजे मी 12 तास माझा उद्योग सांभाळून मी सामान्य माणसाच्या, मतदारांच्या सगळ्यांच्या संपर्कात असतो आणि ते करत असताना या भागामध्ये प्रामुख्याने सांप्रदायिक देवधर्माचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या भागामध्ये सांगायचं गेलं तर मग सप्ते असतील, भजन कीर्तन असतील, सत्संग असतील, त्याच्यानंतर तुमचे आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, नवीन मंदिर बनवणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, महिलांसाठी शिबिर राबवणे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक शिबिराच्या माध्यमातून, कारण ही कामगार वस्ती असल्यामुळे सगळेच जण चांगल्या दवाखान्यात जाऊ शकत नाही, आम्ही डोळ्यांचे अनेक शिबिर राबवले.
हे सातत्याने मी करत असतो, कारण मला एक सांप्रदायिक पैलू आहे. मी निर्व्यसनी माणूस आहे. मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. माझा कल राजकारण करत असताना धर्माकडे, धर्म वाढला पाहिजे, तरुण मुलं धर्माकडे आकर्षित झाले पाहिजे, त्याला धर्म कळायला पाहिजे. म्हणून आम्ही सातत्याने बघा, या 10 नंबर मध्ये विशेषतः मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आम्ही अनेक मंदिरं लोकसहभागातून आम्ही उभी केली. आणि आजही असं आहे का त्या मंदिरामध्ये तुम्ही कधी या 100-200 लोक सकाळ संध्याकाळ आरतीला येतात, पाठ होतो, त्याच्यानंतर तुमचं भजन कीर्तन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा माहोल जो आहे आमच्या ह्या वस्तीवर नेहमी पडत असतो. म्हणून मला असं वाटतं की मतदार 100% माझ्या पाठीमागे उभे राहतील आणि पक्ष सुद्धा मी केलेल्या कामाची पावती मला नक्कीच देतील किंवा मिळेल असं मला आशादायी असं चित्र वाटतं. एवढ्या 1-2 दिवसामध्ये आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून साधारणपणे आज उद्या हे सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे आणि शेवटपर्यंत पक्षाचा आदेश, वरिष्ठांचा आदेश आम्ही निश्चितपणे पाळू. आणि मतदारांना या ठिकाणी कळकळीचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, जी माणसं आपण पूर्णपणे ओळखतो, जी माणसं आपल्या बरोबर नेहमी उभे राहतात, ज्यांची आपल्याला भीती नाही, जे आपल्या नेहमी सहवासातच असतात, आपण कुठेही केव्हाही कोणत्याही वेळेला आवाज दिला थांबणारी माणसं, अशाच माणसांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण विचार करावा. कारण आपण बघितलं आज राजकारणामध्ये 2 प्रकारचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणात आहे. तो म्हणजे दडपशाही, म्हणजे ज्याला आपण गुंडगिरी म्हणतो, आणि दुसरं म्हणजे मनी पॉवर. तर मनी पॉवर वापरणारे जी लोक असतात ते ठराविक काळासाठी असतात. तेवढा पॉवर, तेवढा पिरियड संपला तर त्यांची मनी संपला आणि त्यांचा पॉवरही संपला. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण प्रामुख्यानं दुर्लक्ष करावं आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहावं, असंच कळकळीचं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो. पक्षाकडून मी स्वतः इंद्रभान मोहन सांगळे किंवा माझी धर्मपत्नी कलावती इंद्रभान सांगळे, आम्ही दोघेही इच्छुक आहोत. पक्ष ज्यांना बी उमेदवारी देईल त्या माध्यमातून आम्ही उमेदवार म्हणून आपल्या समोर येऊ असं या ठिकाणी मी नमूद करतो. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.